तर आजचा मेन टॉपिक आहे ते म्हणजे काय, रनिंग शूज बदलायचा कधी. हा प्रॉब्लेम सगळ्या मुलांना येतो किंवा जे रनिंग करते डेली त्यांना हा प्रॉब्लेम येतोच. आपलं एक 90% पोरं काय करते आणि जे रनर काय करते, जेव्हा शूज फाटला किंवा पुरा पळायच्या कंडिशनमध्ये नसला तर शूज चेंज करते. पण शूज चेंज कधी करायचा हे तुम्हाला माहिती आहे का? आज तुम्हाला ते डिटेल सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला इंजुरी होणार नाही. आणि जे प्रोफेशनल लोक यूज करते ना, कंटिन्यू रनिंग करते न इंजुरी होता ह्याच कारणामुळे करते. तर आपल्याला इंजुरी होती तर या कारणामुळे होती. तर पहिली गोष्ट काय आहे, नवीन शूज घेतला कधी पण त्याचे 500 ते 800 किलोमीटर झाले तर रनिंग शूज चेंज करून टाकायचा, त्याची लाईफच तेवढी असती. त्याच्यानं दुसरी गोष्ट, त्याचा सोल असतो ना, सोल एकदम दबला किंवा ग्रिप असते ना शूजची, ग्रिप जर घासली सगळी तर शूज चेंज करा. तिसरी गोष्ट कोणती, जर जे कम्फर्टेबल आहे ना, आपलं जे पंपिंग पॉवर म्हणते, आता आपल्या शूजचा टाच अशी पंपिंग करते, दबली परत जशी जशी होऊन जाते, ते जर पंपिंग पॉवर कमी झालं तरी तुम्ही शूज चेंज करा, जेणेकरून तुम्हाला इंजुरी होऊ शकते. तर चौथी गोष्ट म्हणजे काय, शूजचा आकार असतो, ते आकार काय रनिंग करू काय आता फैलून जातो किंवा असा वाकडा होऊन जातो किंवा ट्विस्ट होतो. तर तसं झाला तरी शूज बदला, किंवा रनिंगमध्ये पाय जर वाकडे पडू लागले तर इंजुरी चान्सेस जास्त वाढतो. तर हे कारण आहे सगळे. तर या कारण कोणत्या पण शूजमध्ये किंवा रनिंगमध्ये आढळले तर तुम्ही शूज चेंज करा, नाही तर तुम्हाला मेजर इंजुरी होऊ शकते. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. याच्या आधी तुम्हाला माहीत होतं का? तर याच्या आधी तुम्हाला माहीत असलं तर कमेंटमध्ये येस किंवा नो सांगा. आणि जर तुम्हाला शूज घ्यायच्या टायमाला काय कोणत्या गोष्टी बघायच्या, ही गोष्ट जर तुम्हाला माहीत करायची असली तर नक्की कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावर बनवू.